फेरारी विकणारा साधू, आयुष्य बदलणारी मराठी कथा. नमस्कार मित्रांनो, तुम्ही ऐकत आहात एक अशी कथा जी फक्त पुस्तक नाही तर आयुष्य बदलणारा अनुभव आहे. आज आपण ऐकणार आहोत द मंक हू सोल्ड हिज फेरारी या प्रेरणादायी पुस्तकाचा मराठीत सारांश. ही कथा आहे एका श्रीमंत माणसाची, जो सगळं असूनही आतून रिकामा होता. अध्याय 1. जागरणाची सुरुवात. ज्युलियन मॅन्टेल, नावाजलेला वकील, पैसा, प्रतिष्ठा, मोठं घर, फेरारी कार. त्याचं आयुष्य बाहेरून परिपूर्ण वाटायचं, पण आतून ते तणावानं भरलेलं होतं. तो सतत केस, पैसा, क्लायंट्स, कोर्ट या सायकलमध्ये अडकलेला. आणि एक दिवस तो कोर्टातच कोसळतो. त्याला जोरदार हार्ट अटॅक येतो. तो क्षण त्याच्या आयुष्याला पूर्णपणे बदलतो. त्याला जाणवतं, मी हे सगळं कमावलं, पण स्वतःसाठी काय केलं? अध्याय 2. त्यागाचा निर्णय. हॉस्पिटलमधून बरा झाल्यावर ज्युलियन एक मोठा निर्णय घेतो. तो फेरारी विकतो, भव्य ऑफिस सोडतो आणि लोकांनी दिलेली यशस्वी अशी ओळखही मागे ठेवतो. तो ठरवतो, मला आयुष्याचा खरा अर्थ शोधायचाय. आणि तो भारताकडे निघतो, हिमालयाच्या दिशेने. अध्याय 3. हिमालयातील भेट. हिमालयात बर्फाच्छादित डोंगरांमध्ये शांत आश्रमात तो एका प्राचीन सभ्यतेतील साधूंना भेटतो, ज्यांना सिवाना म्हणून ओळखलं जातं. इथेच त्याला शिकवण मिळते. आनंद बाहेर नाही, तो आत असतो. इथेच त्याचं खरं परिवर्तन सुरू होतं. अध्याय 4. मनावर नियंत्रण. साधू ज्युलियनला सांगतात, तुझं मन तुझं सर्वात मोठं मित्र आहे, पण तू ते नियंत्रित करू शकला नाहीस तर तेच तुझं शत्रू बनेल. तो ध्यान शिकतो, श्वासावर लक्ष द्यायला शिकतो, नकारात्मक विचार हळूहळू सोडायला शिकतो. त्याला समजतं, विचार बदलले की आयुष्य बदलतं. अध्याय 5. उद्देशांचं सामर्थ्य. साधू त्याला विचारतात, तुला खरंच काय हवंय? तो पहिल्यांदाच आयुष्याकडे पैशापलीकडे बघायला लागतो. त्याला समजतं, स्पष्ट ध्येय नसलेलं आयुष्य म्हणजे दिशेविषयी चाललेली बोट. ध्येय असलं की जगणं अर्थपूर्ण होतं. अध्याय 6. वेळेची खरी किंमत. ज्युलियन हे शिकतो की वेळ म्हणजे पैसा नाही, वेळ म्हणजे जीवन आहे. प्रत्येक दिवस हा एक नवीन संधी आहे. जे महत्वाचं आहे त्यासाठी वेळ काढा, नाहीतर वेळ काढून जाईल आणि संधीही. अध्याय 7. छोट्या सवयी मोठे बदल. तो दररोज लवकर उठायला लागतो, वाचन करतो, आत्मपरीक्षण करतो, साधे नियम पाळतो. शरीराची काळजी, मनाची शांती, आत्म्याची वाढ. त्याला समजतं, मोठं यश हे रोजच्या छोट्या सवयींमधूनच निर्माण होतं. अध्याय 8. सेवेचा धर्म. साधू त्याला सांगतात, फक्त स्वतःसाठी जगणारा माणूस कधीच पूर्ण समाधानी होऊ शकत नाही. तो शिकतो सेवा करायला, लोकांना मदत करायला, आनंद वाटून घ्यायला. देण्यातच खरा आनंद आहे. अध्याय 9. खरी श्रीमंती. ज्युलियन आता बदललेला माणूस असतो. तो ओळखतो की फेरारी, पैसा, शोहरत या सगळ्यांचं मूल्य तात्पुरतं आहे. आरोग्य, शांती, समाधान हीच खरी संपत्ती आहे. अध्याय 10. नवजीवन. ज्युलियन आपल्या मित्राकडे परत येतो. तो त्याला ही सगळी शिकवण सांगतो, कारण खरे ज्ञान तेच जे वाटलं जातं. तो आता श्रीमंत नाही, तो ज्ञानी आहे, शांत आहे आणि खऱ्या अर्थानं जगतोय. मित्रांनो, ही कथा आपल्याला एक गोष्ट शिकवते. खरा श्रीमंत तो नाही ज्याच्याकडे जास्त आहे, तर तो आहे जो कमी गोष्टीत समाधानी आहे. तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर तो शेअर करा आणि स्वतःसाठी थोडा वेळ नक्की काढा. धन्यवाद.